$14 हे कार्ड आहे, 100 GB मिळतं तुम्हाला. तर हे जो मॅप आहे तर आपण आता ब्ल्यू लाईनला आहे, ब्ल्यू लाईनवर आपल्याला रेड लाईनला जायचं आहे. खायला देतोय आम्ही मशीनला $2. तर मित्रांनो, आपण जे काल कार्ड घेतलं नव्हतं ते आज घ्यायला आलो आपण. कार्ड सेम 7-Elevenमध्येच घेतलं कार्ड. आणि मेन म्हणजे $14 हे कार्ड आहे, 100 GB मिळतं तुम्हाला आणि 1 month व्हॅलिडिटी याची. तर ह्याच्यामध्ये एक $12 पण येतं, पण ते न घेता आम्ही हे घेतलं, ते मिळतच नाही आहे कुठे. तर तुम्ही एकतर क्लूकवरून पण ऑर्डर करू शकता, जे एअरपोर्टला किंवा तुम्हाला ड्रॉप करतं तिथून पण घेऊ शकता, किंवा हे 7-Elevenमधून तुम्हाला सिम कार्ड्स मिळतात. तर ते ॲक्टिवेट कसं करायचं, काही वेळा आता शॉप्समध्ये त्यांना माहीत नसतं ॲक्टिवेट कसं करायचं. तर जेव्हा तुम्ही कार्ड बाय करता, सिम आहे ते मोबाईलमध्ये टाकायचं. अच्छा, हमको सिखा रिया. आणि हे रजिस्टर युअर सिम म्हणून आहे, तिथे ती लिंक आहे. त्या लिंकमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करायचं, पासपोर्ट व्हेरिफिकेशन आणि फेस व्हेरिफिकेशन करायचं. ते झाल्यानंतर तुमचं सिम आहे ते लगेच ॲक्टिवेट होतं. ह्या स्टेप्स आहेत MRT-साठी, जे आपण इझी लिंक कार्ड आहे, MRT-साठीच नाही, बससाठी वगैरे जे यूज करतो ना, तर ते हे पण 7-Eleven शॉपिंग करण्यासाठी वगैरे पण यूज करू शकता तुम्ही. एक बेस्ट आहे ते, एकाच कार्डवर तुम्ही सगळी शॉपिंग, कॉफी वगैरे पण मिळते. तुम्हाला इथे सर्व काय मिळेल, लोकल फूड. $10 कॅशमध्ये अमाऊंट इच्छा. खायला देतोय आम्ही मशीनला $2. तसे जशी डॉलर टाकाल तसे तसं काउंट करतो. आता $10 झालाय परत, ते पण केलं आम्ही. डन. एंट्री. हे कार्ड मस्त आहे, खरंच युजफुल आहे, सगळीकडे हे यूज करू शकतो कार्ड. सब व्हेरी गुड मॉर्निंग गाईज, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ ट्रॅक्स. आज दुसरा दिवस आहे सिंगापूरमध्ये आपला. तर आपण आज जात आहोत झूमध्ये. आपण जिथे राहतो ते जलान बेसर म्हणून आहे, म्हणजे आता आपण आहोत जलान बेसर D22ला. आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे न्यूटनला, चेंज करून रेड लाईन पकडून खातीबला जायचं आहे. खातीबला इथे झू आहे, झू पार्क. सो 20 मिनिट्स न्यूटनला आणि तिथून परत 20 मिनिट्स खातीबला. तर हे जो मॅप आहे तर आपण आता ब्ल्यू लाईनला आहे, ब्ल्यू लाईनवर आपल्याला रेड लाईनला जायचं आहे. ह्या अशा लाईन्स आहेत ज्या मेट्रोच्या असतात. हे रेड लाईन, ब्ल्यू लाईन, पिंक लाईन वगैरे, असं ग्रीन लाईन वगैरे सगळं आहेत. चालवायला पूर्ण ऑटोमॅटिक आहे हे पूर्ण. इकडे पण धोबी घाट स्टेशन आहे. धोबी घाट किधर आहे? धोबी घाट स्टेशनला उतरलं. इथून आता आपल्याला नॉर्थ साऊथ लाईन पकडायची आहे. नॉर्थ साऊथ ज्या लाईन इंटरचेंज करायचे आहेत ना, त्याचे स्टेशन असेच आहेत. म्हणजे समजा एका लाईनवरून तुम्ही आले ना तर फक्त तुम्हाला प्लॅटफॉर्म चेंज करायचे आहेत दुसऱ्या लाईनला जायला. फक्त चेक करा पकडताना की कोणत्या बाजूला ट्रेन जाते. मॅप एकदम सोपा आहे. आता आम्ही प्रो झालो आहे. प्रो MRT स्टेशनच्या बाहेर झाल्यावर तुम्हाला या बसेस मिळतात झूला जायसाठी.
आणि लाईन बघा केवढी आहे. आम्ही आता 15 मिनटं झालं लाईनमध्ये थांबलो आहे. बसची फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे. 5 मिनिट्सला बसेस येतात आणि फुल भरून जातात. आपण आलो आहोत आता सिंगापूर झू पार्कला. इथे नाईट सफारी पण होते आणि प्लस रिव्हर वंडर्स पण आहे, म्हणजे रिव्हर सफारी पण असते. पण आपण फक्त झूचं घेतलं आहे. दोघांची आमचे झाले आहेत $5,900 अप्रॉक्सिमेटली $96. बघूया आता किती वेळ लागतो. आपल्याला उशीर झाला थोडा यायला, बिकॉज थोडा लेट उठलो आज आणि त्याच्यात मोबाईल सिम वगैरे घ्यायचा होता, त्याच्यासाठी वेळ गेला. तर सिंगापूर झूच्या ज्या तिकीट्स आहेत त्या आम्ही हेड आउट ॲप आहे त्याच्यावरून काढल्या. तुम्ही क्लूकवरून पण तिकीट्स काढू शकतात आणि जेव्हा तुम्ही तिकीट काढतात ऑनलाईन तर तुम्हाला डिस्काउंट वगैरे पण मिळतो. आणि आम्ही आता इथे आलो आहोत, तिथे डायरेक्ट स्कॅन करून आमच्या तिकीट्स कलेक्ट करू आणि डिरेक्टली दाखवू आणि जाऊ, म्हणजे इथे लाईन लावायला आपल्याला लागणार नाही कुठे. तर या झूमध्ये आतमध्ये तर रेस्टॉरंट्स पण आहे. पाण्याची बॉटल कॅरी करा, जी रिफिल करू शकता. इथे रिफिल करायला पण आहे. बाहेरच खाऊन या, खूप कॉस्टली आहे इथे पण. एवढ्या जवळून पेंग्विन्स कधी बघितले? किती आहेत बघा. जे पेंग्विन्स आता बघितले ना ते आफ्रिकन पेंग्विन्स आहेत. रेतीमध्ये राहतात आणि पाण्यामध्ये राहतात. तुम्ही खाली बघाल ना, आतमध्ये पूर्ण वाळू आहे. असं वाटतं सगळेजण आजच फिरायला आले. ट्रॅम्प स्टेशन आहे, त्या ट्रॅम्पने तुम्ही फिरू शकता इकडे. 20 मिनिट्स लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आम्हाला ही ट्रॅम्प मिळाली आहे. ट्रॅम्पने आम्ही आता फिरणार आहे. Elephants at Singapore Zoo are Asian, and they are smaller than those found in Africa. They are female and do not. एशियन एलिफंट्स या लोकांनी खूप चांगलं प्रिझर्व केलेलं आहे सर्व. आणि मंडई रिझर्व फॉरेस्ट म्हणून हे आहे. रायनोज बघायला, आणि तुम्ही इथे कॅटेगरी बघत असाल की व्हाईट रायनोज, ब्लॅक रायनोज आणि इंडियन रायनोज आणि जर्मन रायनोज वगैरे. 4600 किलोचे हे रायनोज आहेत. जे रायनोची शिंग ती तुटलेली आहेत ना, ती ठेवलेली याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची. हे आफ्रिकन पेंटेड डॉग्स आहेत. सगळं झोपले
एकमेकांच्या अंगावर. एवढ्या जवळ उडी मारली तर वी आर रेडी. दे आर रेडी टू कम आउटसाइड. मार्को, जुबली, अदिल, बालाजी. कोण आहे तू? मोरको. तर नाम बता. मोरको आहे तो मला सगळ्यात मोठा मोरको. आले बघ तुझं ऐकलं. वाव, कलर बनायचा मस्त आहे. रेप्टेपिया हे रेप्टाईल्सचं एक सेक्शन आहे इथे. बघूया आतमध्ये काय काय इथे. हे असे झोपलेले खूप वेळा बघितले. चालताना वगैरे पहिल्यांदा बघतोय. जायंट टॉर्टाईज आहे. केवढा मोठा टॉर्टाईज आहे बघा. उभेच आहे. शपथ एवढे मोठे दगड लावल्यासारखे बसलेत. एवढे मोठे मोठे टॉर्टाईज एवढे भारी आहे रे. कलर पण यायचा मस्त आहे. हे कसल्या कसल्या प्रकारचे रेप्टाईल्स आहेत. कलर बघा त्याचा. स्वप्न तर पळून जाते, थांबत पण नाही बघायला. जे रेप्टाईल्सचा सेक्शन होता ना त्यांच्या याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे स्नेक्स आहेत. परत वेगवेगळ्या प्रकारचे रेप्टाईल्स आहेत, स्पायडर्स आहेत, टर्टल आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना. कधी बघितलेच नाहीत असे आहेत. खरंच इथे ना वर्थ आहे. खरंच वर्थ आहे. एवढे पैसे भरणं वर्थ आहे. चला आपण इमॅजिन करूया टायगर आणि आवाज टायगर रोअर कसा करेल. याला खूप दात आले. त्याचं मिनिंग असं होऊ शकतं का? समझ रहे हो?
समझ रहे हो त्यांना पोहता येत नाही म्हणून असे चालतात पाण्याखाली. स्वप्नाला ज्यूस पाहिजे तर इझिलिंग पेचं कार्ड यूज करत आहे. हे बघ कसे जातात ऑरेंजेस. आणि हे ज्यूस होतं इथे $10 180 हे जेवढं मॅपमध्ये आहे ना ते बघायला आम्ही 3 तास काढले. त्याच्यातले अर्धा तास तर असा गेला की त्या टाईमसाठी थांबलो आम्ही. असं करू नका, चालत तुम्ही सगळं फिरू शकता आरामात. व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स तुम्हाला इकडे बघायला मिळतील. वर त्या फक्त सकाळी लवकर या, सकाळी 8:30 वाजता चालू होतं तर तुम्ही दुपारपर्यंत फ्री होऊन दुसरीकडे जाऊ शकता. आम्ही पोचलोच 1 वाजता आणि आता ऑलमोस्ट वाजले 4. 3 तास लावले. आता इथून पुढे दुसरीकडे जाऊ. तर तुम्ही रिव्हर वंडरला यायचं तर तुम्ही इथे पण येऊ शकता. याचे पण तिकीट्स आहेत त्या सेम आहेत. 2500 अराउंड $90 मध्ये दोघांचे होतात. हा जो मॅप आहे ते बघा. आपण आता इथे आहोत. सिंगापूर झू बघितला. रिव्हर वंडरला आपण इथे आहोत. नाईट सफारी इकडे करता येते तुम्हाला. हे रेन फॉरेस्ट वाईल्ड इकडे आणि बर्ड पॅराडाईज इथे. आणि हे असं आतमध्ये असेल रिव्हर वंडर. तर आता आपण रिटर्न खातीब MRDला आलो आहे आणि त्या खातीबच्या ह्याच्या स्टेशनवर ना एक जाईंट म्हणून 24 आवर्सचं एक शॉप आहे. तर तिथे ना सगळं मिळतं तुम्हाला. फिशपासून भाजीपासून सगळं. आतमध्ये तर मॉलसारखं मार्केट आहे. आणि इथं परत 7-Eleven आहे. 7-Elevenपेक्षा हे मोठे आहे. तर सिंगापूर झूवरून आपण सेम त्यांची जी बस होती ना ती बस पकडून आलो. त्याचे चार्जेस झाले नाही. MRT स्टेशनला आलो आपण खतीबला आणि तिथून रेड लाईन पकडून डोबी घाटला आलो आणि तिथून पर्पल लाईन पकडून परत आपण आलो ऑट्रम पार्क म्हणून आणि तिथून ब्राऊन लाईन पकडून आपण डिरेक्टली आलो गार्डन बाय द बेला. हार्डली $2 आलो आहेत आपण MRTवरून. आणि ह्या सगळ्या वेल कनेक्टेड आहेत सगळे. फक्त तुमच्या लाईन्स चेंज करायला लागतात. तुम्ही बघू शकता हे इकडे फक्त हे MRT स्टेशन आहे. हा पण हे सगळे झाडं असं वाटतंय वाळवंटातली. हे बघ खाली रेतीवाले आयटम आहे. अशी सुकी झाडं नाही आवडत यार. ते तुम्हाला फक्त रेगिस्तानामध्ये बघायला मिळतं ना. असेच वाटतात तसेच झाड आहेत ना. बघ ना रोखी समथिंग लाईक दॅट. ल्युनार इयर आहे म्हणून ह्या लोकांचं न्यू इयर असतं लुनार इयर. सो त्यासाठी हे पूर्ण सजवलेलं आहे. जो काल आपण ड्रोनचा ड्रॅगन शो बघितला तो पण ल्युनार इयर होता म्हणूनच त्या लोकांनी अरेंज केला होता. तर हे पण फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि याचाच शो असतो रात्री 7:45 नंतर. लाईट शो असतो इकडे. हेच बघायचं आपल्याला. सुपर ट्री ग्रुप बरोबर लोकांनी त्यांचं जे न्यू इयर आहे ना तर त्याच्यासाठी त्यांनी डेकोरेशन केले. तर ते बघायचं फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि हे फक्त आत्ताच आहे. सो वी आर लकी. तर आपण जिकडे आलो आहोत सुपर ट्री ग्रुप्स तर तिकडे फेस्टिवल आहे जो ल्युनार फेस्टिवल आहे. त्याच्यामुळे तिथे न्यू इयरसाठी या लोकांनी हे डेकोरेशन केलं आहे मोठं. त्या ग्रुपच्या वरती जायसाठी तिथे तुम्हाला $14 एंट्री फी आहे पर पर्सन. वरती जायचं असेल त्यामुळेच माझ्या मते या सेलिब्रेशनसाठी जेवढी गर्दी झाली आहे.
काय कलर्स आले आहेत बरं मागे. आणि थोड्याच वेळात इथे लाईट्स पण लागतील सगळ्या सुपर ट्री ग्रुप्सला. Spring Blossoms is brought to you by Miracle Bar, and we hope that you have enjoyed the show. Thank you, and have a pleasant evening. सगळ्या ठिकाणी पाईप लावलेत. मस्त म्युझिक आपल्याला. शॉर्ट घ्यायला पण किती मेहनत लागते. शॉर्ट बघाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की मी काय करतो. आपण रिटर्न जातो आहे. आपण जिथे लिटिल इंडियाला स्टे घेतो ना तिकडे, तर आम्ही बसमध्ये ज्या बसलो ना, डबल डेकर आहे. तर बसमध्ये पण तुम्हाला USB चार्जिंग अवेलेबल आहे अंडर युअर सीट असं लिहिलं आहे. मी ती चेक करतो ते ती अरे एक एक नंबर. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सकाळी 10 वाजता निघालो आणि त्याच्यानंतर एवढं फिरलो आहे आम्ही आज दिवसभर, जे तुम्ही बघताय. आणि काल जिथे जेवलेलो काल मुंबईला तिथेच आलो आहे आता परत जेवायला. पण आज व्हेज खाणार आहे, कारण की आपल्याकडे मागे गणपती बसतात. तर मग नॉनव्हेज खायचं नव्हतं, व्हेज नूडल्स खायचं म्हणून आम्ही व्हेज नूडल्स मागवले, तर मॅगी आली. बहुत टेस्ट चांगली आहे खरंच. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ट्रॅक्स आणि शेअर करा व्हिडिओज. आता बघूया उद्या आपण कुठे जाणार आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.